बिरसा फायटर्सचे अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांच्या वडिलांचा संशयास्पद मृत्यू, घातपाताची शक्यता. धडगाव प्रतिनिधी. बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते सुशील कुमार पावरा यांचे वडील जहांगीर फेदा पावरा, माजी शिक्षक, यांचा मृतदेह रविवारी 1 मार्च 2026 रोजी पहाटे गौऱ्या गावातील एका केटी विहिरीत संशयास्पदरित्या आढळून आला. या घटनेमुळे संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मृतदेहाच्या डोक्यावर, कपाळावर आणि डोळ्यांच्या बाजूला गंभीर जखमा असून रक्त सांडलेले होते. त्यामुळे हा साधा अपघात नसून घातपात असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. पोलीस आणि न्यायव्यवस्थेवर अविश्वास दाखवत कुटुंबियांनी शवविच्छेदन करण्यास आणि तक्रार देण्यास नकार दिला. आदिवासी पावरा समाजाच्या रीतिरिवाजाप्रमाणे त्यांच्यावर सुलवड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सुशील कुमार पावरा यांना तडीपार करण्याचे सुरू असलेले प्रयत्न आणि त्याच वेळी वडिलांचा झालेला मृत्यू, या दोन्ही गोष्टींमुळे परिसरात तर्कवितर्क लढवले जात आहेत. जहांगीर पावरा हे शांत आणि अभ्यासू व्यक्तिमत्वाचे शिक्षक म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनावर सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि आदिवासी समाजाने सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त करत सुशील कुमार पावरा यांच्या कुटुंबाला पाठिंबा दर्शविला आहे.